पाहता एबीपी माझा आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। यशोमती ठाकूर, बळवंत वानखडे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले। तर सांगलीतल्या विशाल पाटलांसाठी काँग्रेसची ही फिल्डिंग आहे की काय असं देखील बोललं जातंय। सध्या बळवंत वानखडे यांनी अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा पराभव केलेला आहे आणि या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वेदांत नेब। वेदांत, अजिंक्य, ज्या प्रकारे आपण बघितलं निकाल लागल्यानंतर सर्वच नवनिर्वाचित खासदार हे मातोश्रीवर येतात। बघ त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नाही तर काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे सुद्धा नवनिर्वाचित खासदार हे उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत। मातोश्रीवर त्यांचं अभिनंदन केलं जात आहे तर खासदारांकडून सुद्धा उद्धव ठाकरेंचे आभार मानले जातात। थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं तर यशोमती ठाकूर त्यासोबतच अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरेंची ते भेट घेत आहेत। बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणांचा पराभव केला होता। खरं तिथे तिरंगी लढत असताना सुद्धा बळवंत वानखेडे यांनी आपला विजयी रथ तिथे आणला आणि त्यामुळेच आता एकीकडे अभिनंदन तर केलं जाते, मात्र उद्धव ठाकरेंनी अमरावती असेल त्यासोबतच इतर जे काँग्रेसचे उमेदवार तिथे होते तिथे त्यांनी सभा घेतल्या होत्या। मग कोल्हापूर असेल, धुळे असेल त्या ठिकाणचे सर्व खासदार आता मातोश्रीवर येत आहेत। थोड्या वेळातच धुळ्याच्या नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव हे सुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी येत आहेत। त्यामुळे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील काँग्रेसचे ते नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। अजिंक्य, वेदांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।